नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व निराधार व दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झालेले आहेत। आणि जे दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले होते, त्यांच्या खात्यात सुद्धा नोव्हेंबर महिन्याचे 2500 रुपये जमा झाले आहेत। तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट्स करून आणि मेसेज करून विचारलं जातंय की आम्ही दिव्यांग असून सुद्धा आम्हाला फक्त 1500 रुपये आले आहेत। आम्ही सर्व कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केली होती, तरी सुद्धा आमच्या खात्यात फक्त 1500 रुपये आले आहेत। आम्ही दिव्यांग असूनही आम्हाला आमच्या हक्काचे 2500 रुपये जमा झाले नाहीत। तर या संदर्भात मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की सर्व कागदपत्रे जरी तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये जरी जमा केली असली तरी तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये किती वेगाने काम केलं जातंय आणि तुमची केवायसीचं काम पूर्ण झालेलं आहे की नाही हे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करून घेणं खूपच जास्त गरजेचं होतं। आणि ज्या लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे काम पूर्ण केलं त्यांना 2500 रुपये जमा झालेले आहेत। तर अनेक जिल्ह्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले होते त्यांना आता 2500 रुपये जमा झाले आहेत। पण अनेक जिल्ह्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले होते त्यांना या महिन्यामध्ये सुद्धा फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत। आणि संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, त्यासोबतच वृद्धपकाळ योजना आणि विधवा व निराधार महिलांना नियमितपणे 1500 रुपये जमा झालेले आहेत। फक्त सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये येणं अपेक्षित होतं आणि त्यासोबतच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले होते आणि त्यांचे 1000 रुपये पेंडिंग राहिलेले होते, त्यांचे मागील पेंडिंग राहिलेले 1000 रुपये सुद्धा जमा होणं अपेक्षित होतं, पण ते जमा झाले नाहीत। परंतु अनेक लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले होते त्यांना आता 2500 रुपये जमा झाले आहेत। तर अशा पद्धतीने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।